नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार. म्हणूनच मुद्दाम ऑफिसला आल्यानंतर ना ऑफिसच्या शेजारी जे चांगाई देवीचं मंदिर आहे तिथे दर्शनाला आलो होतो. रेग्युलर दर्शनाला जाणं होत नाही, पण म्हटलं आज शुक्रवार आहे आणि तो पण श्रावणातला, मग जाऊन दर्शन घेतलंच पाहिजे. त्यामुळे जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर लगेचच बाजूच्या रिटेलर स्टोअरमध्ये गेलो, कारण मला काहीतरी स्वतःसाठी घ्यायचं होतं. तिथून मी या 2 चिक्की आणि त्यानंतर दही घेतलं आणि ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमध्ये आल्यानंतर थोडा वेळ मी कामच करत होतो, कारण सकाळपासून ॲक्च्युअली मी काही काम केलं नव्हतं. इकडे-तिकडे फिरणंच चालू होतं. तर तेवढ्यात मला भेटली ऑफिसमध्ये ही KitKat चॉकलेट. आता ही KitKat चॉकलेट का? कारण आमच्या ऑफिसमध्ये ना एका मॅनेजरचा वाढदिवस होता आणि त्यांनी सगळ्यांना दिली होती. हे बघून ना मला शाळेचे दिवस आठवले. लंचमध्ये प्रियंकाने दिली होती साबुदाण्याची खिचडी. आता फारशी मला ती आवडत नाही साबुदाण्याची खिचडी, मी अवॉइड करतो खायला, पण आज प्रियंकाने दिली होती म्हणून म्हटलं चला खाऊया. तर आता कारण माहिती आहे तुम्हाला, श्रावण महिन्यात तर शुक्रवारी माझा आणि प्रियंकाचा उपवास असतो. ते पोस्ट लंच सगळी कामं संपवली, 1-2 ऑनलाईन मीटिंग्स होत्या त्या संपवल्या आणि लगेचच घरी जायला निघालो. घरी जाताना आवर्जून मी संध्याकाळच्या पूजेसाठी फुलं घेतली होती आणि त्याचबरोबर अजून एक एक्स्ट्रा चॉकलेट घेतलं होतं, कारण घरी जाताना फक्त एक चॉकलेट नेऊन चालत नाही, हे तुम्हाला तर माहिती आहे. इकडे बघा, चॉकलेट बघून चार्वी किती एक्सायटेड झाली होती. तिला असं वाटलं दोन्ही चॉकलेट तिलाच आहेत, पण नंतर सांगितलं तिला की एक चॉकलेट मम्मीला नेऊन दे आणि तिने लगेच नेऊन दिलं. त्यानंतर संध्याकाळच्या पूजेसाठी दोघी छान रेडी झाल्या. आम्ही पूजेची तयारी केली आणि श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारची ज्योतीची पूजा केली. खरंच पूजा छोटीशी असते, पण ही छोटीशी पूजा झाल्यानंतर सुद्धा घरातलं वातावरण इतकं प्रसन्न होतं म्हणून सांगू. खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरात, तुम्ही बघू शकता. छान पूजा केली आणि त्यानंतर मग दर शुक्रवारी आम्ही पूजा झाल्यानंतर चार्वीचं पाटावर बसून औक्षण करतो, तर ते औक्षण केलं आणि औक्षण झाल्यानंतर मग प्रियंकाने गरमागरम जेवण वाढलं. तर अशा रीतीने छान जेवण करून आजच्या व्रताची आणि दिवसाची सांगता झाली. तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करून घ्या. बाय बाय.